अल्पसंख्याक प्रमाणपत्रासाठी आता शाळा सोडल्याचा दाखला ठरणार मुख्य पुरावा. मुंबई. राज्यातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना आता वैयक्तिक पातळीवर शासनाकडून स्वतंत्र अल्पसंख्याक प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात येणार नाही. त्याऐवजी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला LC किंवा प्रवेश निर्गमन उतारा यातील नोंदीच अल्पसंख्याक असल्याचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने घेतला आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही पाऊले उचलली आहेत. या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. वैयक्तिक प्रमाणपत्राची गरज नाही. शासन आता वैयक्तिक स्तरावर स्वतंत्र अल्पसंख्याक प्रमाणपत्र देणार नाही. शाळांची जबाबदारी. सर्व शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शाळांनी प्रवेश देताना विद्यार्थ्याचा धर्म आणि मातृभाषा याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. या नोंदी विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. पर्यायी पुरावे. ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्म किंवा मातृभाषेचा उल्लेख नसेल अशा प्रकरणांत संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या नोंदणीकृत संघटनेने किंवा धर्मप्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र उदा. बाप्तिस्मा किंवा दीक्षा प्रमाणपत्र आणि पालकांचे प्रतिज्ञापत्र अफिडेव्हिट पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. उच्च शिक्षणासाठी सुलभता. महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेताना शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नोंदींनाच अंतिम आधार मानून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असे आदेश देण्यात आले आहेत. अपर मुख्य सचिव डॉक्टर T.F. थेक्केकरा यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांना याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.